माझ्यावर 36 लाख रुपयांचे कर्ज होते. वेळेवर हप्ता भरला नाही की वडील टोमणे मारायचे, नालायक म्हणायचे आणि याच त्रासाला कंटाळून मी एका सराफा व्यापाराच्या मुलाचा अपहरणाचा कट रचला. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर मधील अवघ्या 10 वर्षांच्या वैभव या निष्पाप मुलाच्या हत्येनंतर त्याचा कॉम्प्युटर शिक्षक सर्वेश भट्ट याने पोलिसांसमोर दिलेली ही कबुली ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. हा केवळ एका हत्याचा गुन्हा नाही, तर कर्जबाजारी झालेल्या एका सुशिक्षित शिक्षकाने थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुन्हेगारी पद्धतींचा अभ्यास करून रचलेला हा एक अतिशय हायटेक आणि क्रूर कट होता. एका शिक्षकाने आपल्याच विद्यार्थ्यांचा बळी का घेतला आणि या गुन्ह्यात त्याने एआयचा वापर कशा प्रकारे केला, चला सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज नेटवर्क 360. तर गोष्ट आहे आरोपी सर्वेश भट्ट याची. आरोपी सर्वेश भट्ट हा पेशाने कॉम्प्युटर शिक्षक होता, त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे त्याला चांगलेच ठाऊक होते. त्याने पोलिसांना सांगितले की कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यासाठी त्याने आधी एआय ची मदत घेतली. इंटरनेटवर त्याने लॉरेन्स बिश्नोई गँग कशी काम करते, लोकांकडून खंडणी कशी वसूल करते आणि पोलिसांपासून स्वतःला कसे वाचवते याचा सखोल अभ्यास केला. पोलिसांना आपला सुगावा लागू नये म्हणून सर्वेशने इंटरनेटवरून अवघ्या 199 रुपयात कंबोडिया देशाचा एक व्हर्च्युअल मोबाईल नंबर खरेदी केला. याच आंतरराष्ट्रीय नंबरवर त्याने आपले व्हॉट्सअप ऍक्टिव्हेट केले, जेणेकरून जेव्हा तो वैभवच्या कुटुंबाकडे खंडणी मागेल तेव्हा पोलिसांना वाटेल की हा फोन थेट परदेशातून किंवा बिश्नोई गँग कडून आला आहे. गुन्ह्याची पूर्ण तयारी झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी सर्वेशने 10 वर्षांच्या वैभवला गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून आपल्यासोबत नेले. सर्वेश वैभवला एका निर्जन ठिकाणी घेऊन जात असताना वैभवला देखील संशय आला आणि तो अचानक मोठ्याने ओरडू लागला. आपले बिंग फुटेल आणि आपण पकडले जाऊ या भीतीने सर्वेश घाबरला आणि त्याला प्रचंड राग आला. त्याने निष्पाप वैभवला जमिनीवर पाडले, त्याच्या छातीवर स्वतःचा गुडघा ठेवला आणि जोरात गळा दाबून त्याची निर्गुण हत्या केली. त्यानंतर त्याने वैभवचा मृतदेह एका पोत्यात बंद केला आणि आपल्याच घराच्या तळघरात नेऊन लपवून ठेवला. सर्वेशने डिजिटल जगात स्वतःची ओळख लपवण्यासाठी सर्व काळजी घेतली होती, पण तो एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करून बसला, ती म्हणजे भौतिक जगातील सीसीटीव्ही कॅमेरा. वैभव बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी जेव्हा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा वैभव हा शेवटचा त्याच्या कॉम्प्युटर शिक्षक सर्वेश भट्ट सोबत जाताना दिसला. पोलिसांनी संशयाच्या आधारे सर्वेशला ताब्यात घेऊन जेव्हा कडक चौकशी केली तेव्हा त्याचा हा हायटेक प्लॅन पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोलमडून पडला आणि त्याने आपला गुन्हा कबूल देखील केला. आता पोलीस या गुन्ह्याशी संबंधित सर्व तांत्रिक आणि डिजिटल पुरावे गोळा करत आहेत. सायबर सेल सध्या या गोष्टीचा तपास करत आहे की सर्वेशने कंबोडियाचा व्हर्च्युअल नंबर नक्की कोणत्या वेबसाईट किंवा ऍप वरून खरेदी केला होता. तसेच त्याच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे, जेणेकरून त्याने एआय आणि लॉरेन्स बिश्नोई गँग बद्दल इंटरनेटवर नक्की काय काय सर्च केले होते याचे पक्के डिजिटल पुरावे कोर्टासमोर सादर करता येतील. पोलिसांचे एक पथक या गुन्ह्यात त्याचा आणखीन कोणी साथीदार होता का याचा देखील शोध घेत आहे. तरी या पुढील अपडेटसाठी न्यूज नेटवर्क 360 ला सबस्क्राईब करायला विसरू नका.